नमस्कार, मी स्नेहा परब आज तुम्हाला खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: खवलेला एक नारळ, 10-12 हिरव्या मिरच्या। लवंगी मिरच्या असेल तर खूपच चांगल्या, त्या कमी लागतात त्यामुळे चटणीची चव चांगली राहते। कमी तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी 10 ते 12 घेतल्या आहेत। मीठ, थोडीशी कोथिंबीर, हे तुम्हाला पाहिजे असेल तर घालायची, नाही घातली तरी चालेल। आणि 10 लसणीच्या पाकळ्या। लसणीच्या पाकळ्या जरा कमीच घालायच्या कारण याचा वास उग्र येतो आणि चटणीची टेस्ट चेंज होते। तर मी हे सर्व आता मिक्स करून याची चटणी वाटणार आहे मिक्सरमध्ये। आता मी हे सर्व मिक्सरमध्ये टाकते। आता मी हे सर्व मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। माझे लेटेस्ट अपडेट हवे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।